उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गटात मोठ्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजितदादानंतर पक्षाची धुरा आता सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. मुंबईत पक्षाच्या प्रमुख नेत्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक आटोपून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्यासह पक्षाचे कोर कमिटी सदस्य बारामती विमानतळावर काहीच वेळात दाखल होणार असून थोड्याच वेळात याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पक्षांतर्गत बदलांच्या या प्रक्रियेत सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व सोपवले गेल्यास त्यांच्या रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याबाबतची माहिती पुढे आलेली नाही. दरम्यान त्यांच्या रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेवर पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता काही जणांकडून वर्तवली जात आहे. दरम्यान ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे आणि इतरांनी काल रात्री सहयोग बंगलो येथे सुनेत्रा पवार यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव मांडला आहे आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद प्रफुल्ल पटेल यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. केवळ पक्षाचे नेतृत्वच नव्हे तर सुनेत्रा पवार यांना राज्य मंत्रिमंडळातही महत्त्वाचे स्थान दिले जाऊ शकते. अजितदादांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मंत्रिपदाच्या जागी सुनेत्रा पवार यांची वर्णी लावून सरकारमधील पक्षाचा दबदबा कायम राखण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जाऊ शकतो. सूत्राच्या माहितीनुसार नरेश अरोरा आणि पक्षाचे नेते काहीच वेळात बारामतीत दाखल होत असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. पुढील काही तासांमध्ये होणाऱ्या अधिकृत घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या या गटाची पुढची दिशा स्पष्ट होणार आहे. पुढे काय होणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.